या अगोदरच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता तो सुहास. आता शेवटचं षटक फेकलं होतं अगोदरच्या सामन्यामध्ये. आता मात्र प्रथम षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार सुहास. आणि सुहासचा चेंडूचा सामना करणार आहे तो विनायक आणि जय. स्ट्राईकला येतो विनायक, नाव स्ट्राईकला येतो जय. बघूया क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर परत एकदा गोलंदाजीच्या भूमिकेत आणि 85 गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो विनायक. विनायक सुहासचा चेंडू. हा सामन्यात दोन षटकाचा खेळ होईल. याच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. सुरेख चेंडू होता, यॉर्कर बेचा चेंडू होता, त्याच पद्धतीने चढवलेला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र दोन धावा मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आहे. या दोन धाव्याने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती 2. या दोन धाव्याने स्वतःचं खातं देखील खोलले ते विनायक याने. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो विनायक. पुढचा चेंडू सुहास याचा विनायकसाठी. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणारा सुरेख चेंडू होता, आखून टप्प्याचा चेंडू होता, त्याच पद्धतीने टळलेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र एक धाव काय वाचू शकत नाहीये. एक धाव मात्र पळत पूर्ण केले ते दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 3. पहिलं षटक प्रगती पथावर आहे ते उंबरशेत कडून घेऊन आलाय तो. उंबरशेत कडून घेऊन आलाय तो सुहास स्वतः कर्णधार. आता सुहासचा चेंडूचा प्रथमच सामना करणार आहे तो जय. बघूया कशा प्रकारे आतिषबाजी करतो आणि चेंडू आणतो सीमारेषेच्या बाहेर. सुहासचा चेंडू जयसाठी. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता, आखून टप्प्याचा चेंडू, त्यात पण टोळलेला चेंडू. बघूया झेल होतो का, झेल का क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा काढायचे होते ते विनायक याला. मात्र एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. या एका धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 4. पुढचा चेंडू सुहास याचा. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो विनायकसाठी. 10 ते 12 बॉलांचा रनअप घेऊन. सुरेख चेंडू होता, परत एकदा आखून टप्प्याचा चेंडू होता. बघूया झेल उठलाय आणि कोणती चूक न करता सुरेख पद्धतीने झेल टिपला.
आणि चेंडू आणला संघाची धावसंख्या बरोबर त्या संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 9. पुढचा चेंडू रोशन याचा सुरेख चेंडू होता, परत एकदा हिट करायचा होता. पंचाने आपला निर्णय घडवायचा आहे आणि सुनील बाद झालाय, रनआउट. तिसरा धक्का बसलाय तो कवडोळी संघाला सुनीलच्या स्वरूपात. 9 या धावसंख्येवरती आणि आता सुनीलची जागा घेण्यासाठी आलाय तो. संदेश स्ट्राईक लाय जय आणि नॉन स्ट्राईक लाय तो संदेश. बघूया अजूनही तोल टकून मैदान आहे तो जय. शेवटचं षटक घेऊन आलाय तो रोशन. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आहे. सुरेख चेंडू होता, अकुट्टब्याचा चेंडू होता, हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाहीये. निर्धाव पद्धतीचा फेकलेला चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या होत्या ती 3 गडी बाद 9. पुढचा चेंडू रोशन याचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. सुरेख चेंडू होता, फुलटपीचा चेंडू येतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या बरोबर आहे. संघाची धावसंख्या होते 13. या 4 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 13. पुढचा चेंडू रोशन याचा राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे. सुरेख चेंडू होता, परत एकदा हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा पुरेपूर संबंध आला नाही आणि त्रिबळा जित झालाय. चौथा धक्का बसलाय जयच्या स्वरूपात 13 या धावसंख्येवरती. आता जयची जागा घेण्यासाठी आलाय तो सतीश. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती रोशन त्या स्वरूपात. रोशनचा चेंडू हा देखील सुरेख ब्लॉक पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. 1 धाव तर नक्की मिळते. दुसरी धाव घेतात का बघूया. दुसरी धाव देखील पूर्ण. या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 15 आणि 16 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवलंय ते उंबरशेत संघासमोर. बघूया कशा प्रकारे पार पडतात ते. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. या पुढील होणारा सामना चौथा सत्र. धन्यवाद आकाश. ड गटमध्ये सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोली गावठणवाडी विरुद्ध केल्सी स्पोर्ट क्लब केल्सी. दोन्ही संघाच्या संघनायकांना प्रथम पुकार. सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोली गावठणवाडी विरुद्ध केल्सी क्रिकेट स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघनायकांना प्रथम पुकार. टॉससाठी मित्रांनो यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये विनंती असेल, थोडी घाई असेल. सुपरस्टार क्रिकेट संघ वांजलोली गावठणवाडी विरुद्ध केल्सी स्पोर्ट क्लब केल्सी.
कट्टाबाईज मित्रपरिवार कट्टाबाई चषक 2026 आयोजित भव्य दिव्य 16 संघाचा समावेश या स्पर्धेदरम्यान सत्कार जाहीर होतो। या ठिकाणी दीपक गोरिवले सर आणि श्रीधर डेरे सर यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय। साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी स्टेजवरती येण्याची कृपा करायची आहे। पांडुरंग तानू डेरे यांच्याकडून प्रथम पारितोषिक ट्रॉफी या ठिकाणी बाद झाली। संघाच्या माध्यमातून खूप खूप आभार आणि शब्दसंगाने मनपूर्वक धन्यवाद। श्री पांडुरंग तानू डेरे यांच्याकडून प्रथम पारितोषिक चिठ्ठी या ठिकाणी बाद झाली आहे। धन्यवाद। कट्टाबाईज मित्रपरिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार सुद्धा। त्याचप्रमाणे सत्कार सोहळा इथे पार पडतोय। दीपक गोरिवले सर आणि श्रीधर डेरे सर दीपक गोरिवले सर श्रीधर डेरे सर कॅमेरामॅन प्लीज रिक्वेस्ट असणार आहे। दीपक गोरिवले सर यांचा इथे जाहीर सत्कार होता। जोरदार टाळ्यामध्ये फोटोग्राफ सहित या ठिकाणी टाळ्या द्यायच्या आहेत। पुष्पगुच्छ शाल आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित होत आहे। आणि मला वाटतं पाहूया आणि हा षटकार जोरदार टाळ्या दीपक गोरिवले सरांसाठी। धन्यवाद दीपक गोरिवले सर, या ठिकाणी आपण आलात, आपली उपस्थिती लाभली आणि आम्हाला उत्तुंग सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आभार सुद्धा। त्याचप्रमाणे श्रीधर डेरे सर यांचा देखील या ठिकाणी जाहीर सत्कार होतोय आयोगाच्या माध्यमातून। मी सुहास सरांना विनंती करेन की सुहास सर श्रीधर डेरे सरांचा जाहीर सत्कार करायचा आहे। या ठिकाणी स्पर्धेची सूत्र हाती घ्यायची आहेत। आकाश शिंदे सर या ठिकाणी श्रीधर डेरे सरांसाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत। पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी जाहीर सन्मान होतोय श्रीधर डेरे सरांचा। धन्यवाद सर, या ठिकाणी आपण आलात, आपली उपस्थिती लाभली आणि उत्तुंग सहकार्याबद्दल आभार आणि धन्यवाद। 16 धावांचे विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवताना दोन्ही फलंदाज सुहास आणि जयेश पहिल्या चेंडूवरती ताबडतोब फलंदाज केले आणि चेंडू आणलाय तो मिडॉनच्या वरती 6 धावांसाठी। पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता, त्याचप्रमाणे टोळलेला चेंडू, मात्र कोणती धाव मिळत नाहीये। सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत। पुढचा चेंडू विक्रांतचा राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे। सुरेख चेंडू होता, हा ही देखील निर्धाव। सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकले आहेत। खरोखर सुरेख अशी गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती षटकार आणला होता तो जयेशाने, त्यानंतरचे लागोपाठ 3 चेंडू निर्धाव फेकले आहेत। आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती कवडोळी संघाकडून घेऊन आलाय तो विक्रांत। पुढचा चेंडू विक्रांतचा राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो। सुरेख चेंडू होता, त्यात पण टोळलेला चेंडू, एक धाव तो नक्की मिळणार आहे। दुसरी धाव घेत का बघूया। आणि दुसरी धाव घ्यायची होती मात्र जयेश यांनी थांबवलेलं। धाव बाद झालाय तो सुहास, पहिला धक्का बसलाय स्वतः कर। आता सुहाशी जागण्यासाठी आलाय तो रोशन। धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या होते 7। या षटकातील अखेरचा चेंडू विक्रांत याचा रोशनसाठी राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय तो। सुरेख चेंडू होता, त्याचप्रमाणे टोळलेला चेंडू, एक धाव नक्की
मिळते सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धाव बाद झालाय. दुसरा धक्का बसला रनआउटच्या स्वरूपात. रोशन बाद स्वरूपात या 2 धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 11. 2 गडी बाद 11. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. खरोखर त्याच पद्धतीने सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती कवडोळी संघाकडून. अल्पेश घेऊन आलाय शेवटचे षटक. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पुढं ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. खराब थ्रो पाहायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय तो. दोन धावा मिळत आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 13. आता मात्र प्रत्येक चेंडू मागे 1 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आणि हा सामना अटीतटीचा होणार आहे. तरी कट्टा बॉईज संघाचे जे आयोजक आहेत त्यांनी लाईनमॅनची जागा आपली पार पाडायची आहे. काही होऊ शकतो. त्याचप्रमाणे सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती अल्पेश आहे याच्या स्वरूपात. सलगच्या 2 चेंडू मध्ये 2-2 धावा आपल्या संघासाठी हेमंत खेळतोय. अल्पेशचा चेंडू हेमंतसाठी सुरेख चेंडू होता. त्याचप्रमाणे टोळलेला चेंडू चेंडू होते सीमारेषे जवळ. 1 धाव नक्की मिळते. दुसरी धाव घेतात का बघूया. आणि दुसरी धाव घ्यायची होती ती हेमंत याला माझा रनआउट झालाय. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. असा रंगतदार चाललेला हा सामना. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज होती.